तू आता एका आपल्या पूर्ण इंटरव्ह्यूच्या मध्ये असं म्हटलास की जेव्हा तू मिठीबाईला होतास, जेव्हा तुला तिकडे पुरस्कार वगैरे मिळाले, तुझं काम चांगलं झालं, तेव्हा तू निष्ठून कोणाला सांगितलं नाहीस की माझे वडील कोण आहेत, माझी आई कोण आहे. ही कुठली गोष्ट आहे? म्हणजे हे तुझं बलस्थान आहे असं तुला वाटतं का, की का सांगावं मी, आय शुड स्पीक मोर दॅन माय फॅमिली अँड ऑल द स्टफ? त्याचा फायदा कधी तू उचलला नाहीस का? फायदा नाही उचलला, बिकॉज मला असं होतं की मला जे व्हायचं आहे ते मला स्वतःच्या क्रेडिटवर आणि स्वतःच्या मेहनतीवरती व्हायचं आहे, स्वतःच्या क्रेडिबिलिटीवरती व्हायचं आहे. मला वडिलांचं नाव वापरून नाही काय करायचं आहे आणि नाही मला आईचं नाव वापरून काय करायचं आहे. की माझ्या वडिलांचं नाव खूप मोठं आहे, खूप मोठं आहे, ते पुढे येणार नाही, असं कधी होणार नाही. खूप लोकांसाठी खूप नंतर रिअलाइज झालं मला की लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा येऊन ते तिथे काम करतोय, खूप मोठी गोष्ट होती काही लोकांसाठी. मी त्या स्टेजवरती काम करतोय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. माझा प्लॅन असा होता की मी ड्रामा टीममध्ये कोणाला सांगणार नाही मी कोणाचा मुलगा आहे. पण मी तिकडे गेल्या गेल्या माझी जी टीचर होती, म्हणजे जी मेन प्रोफेसर जी होती, जी ड्रामा टीमची आमची इन्चार्ज पण होती, बरोबर, मी गेल्या गेल्या तिकडे सगळ्यांना सांगितलं. आणि माझं असं झालं की यार मी हेच अवॉइड करू लोक मला त्या नजरेने जज करणार. बरोबर. तर ते तेव्हा झालंच होतं. म्हणजे मला एक दिग्दर्शक म्हणाले होते एक बेर्डे हसवून गेले, ते रडून जाणार. खरं बोलतोस काय? कॉम्प्लिमेंट नव्हती, कॉम्प्लिमेंट नव्हती, ते रडवून जाणार. सो माझं असं झालं होतं की आता तुला दाखवतो म्हणून. आणि मग मी बेस्ट ऍक्टर मारला होतो त्या वर्षी. ती गोष्ट क्या बात. म्हणून मी रुईयात नाही गेलो, म्हणून मी रुपारेलला नाही गेलो, म्हणून मी साठे रणुकरला नाही गेलो. मी का नाही गेलो त्याचं कारण ठेवतो. आज ते कॉलेजेस खूप खूप कमाल आहेत आणि तिकडे नाटकाची परंपरा आहे आणि मला करायला खूप आवडलं असतं. पण यार ते लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलाचा टॅग नको होता मला ते अटेन्शन नको होतं. आम्ही आहे त्यांचा मुलगा, मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा, पण मला ते सतत अटेन्शन नको होतं. कारण शाळेत ते ओव्हरबोर्ड झालं होतं कुठे की मला तुमच्या बाबांची आठवण आली तुमचं काम बघून. तर माझं असं झालं होतं की यार ही एकतर खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा, मी कुठेच प्रयत्न करत नाही त्यांच्यासारखं होण्याचा, मी कुठेच प्रयत्न करत नाही, पण ते आपोआप येतं. कारण शेवटी ते जेनेटिक्स आहे. जेव्हा लोक बोलतात तेव्हा मला खूप बरं वाटतं, कारण चला बाबा कुठेतरी आपण त्यांची लेगसी जिवंत ठेवतो आणि नाटकात ठेवतो. सिनेमात त्यांच्यासारखं काम करणं आपल्याला शक्य नाही.